नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये। आज आपण मुगवडी बनवणार आहोत। मुगवडी ही उन्हाळी वाळवणातील एक उत्तम पदार्थ आहे। मुगवडीलाच मुगवडी किंवा मूग डाळीचे सांडगे सुद्धा म्हणतात। चला तर मग सुरुवात करूया मुगवडी बनवायला। आज आपण 1 किलोच्या मुगवड्या बनवणार आहोत। एका मोठ्या पातेल्यामध्ये 1 किलो मूग डाळ स्वच्छ पाण्याने धुवून घेऊयात। धुवून झाल्यानंतर या मूग डाळीच्या पातेल्यामध्ये पुरेसे पाणी ॲड करून मूग डाळ 2 तास भिजत ठेवूयात। आता 2 तास झाले आहेत। भिजलेली मूग डाळ एका चाळणीमध्ये किंवा पातेल्यामध्ये उपसून घेऊयात। ही मूग डाळ मिक्सरमधून रवेदार बारीक करून घ्यायची आहे। या मिश्रणामध्ये आता मसाले ॲड करूयात। त्यासाठी आपल्याला लागणार आहेत अर्धा चमचा जिरे। जिरेऐवजी आपण जिरा पावडर सुद्धा टाकू शकतो। 1.5 चमचा लाल मिरची पूड, 2 चमचे लसूण पेस्ट, 1.5 चमचा मीठ। आवडीनुसार कोथिंबीर सुद्धा टाकू शकतो। आता हे सर्व मसाले बारीक केलेल्या मूग डाळमध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। आता आपलं मूगवडीचं मिश्रण पूर्णपणे एकजीव झालं आहे। आता मूगवडी उन्हामध्ये टाकायला सुरुवात करूयात। मी एक स्वच्छ कापड उन्हामध्ये पसरवून ठेवला आहे। त्यावर आपण मूगवड्या टाकूयात। या मूगवड्या आपण स्वच्छ कापड, स्वच्छ प्लास्टिक पेपर, लाकडी पाट किंवा परातीत टाकू शकतो। जर परातीत मूगवड्या टाकायच्या असतील तर परातीला आधी थोडं तेल लावून घ्यावे। आपल्या 1 किलोच्या मूगवड्या टाकून झाल्या आहेत। आता 2 दिवस ह्या कडक उन्हामध्ये वाळवायच्या आहेत। आता 2 दिवस झाले आहेत। आपल्या मूगवड्या छान कडक वाळल्या आहेत। या मूगवड्या आपण वर्षभर टिकवून ठेवू शकतो आणि त्यापासून वेगवेगळ्या प्रकारच्या चविष्ट डिशेस बनवू शकतो। तर मग या उन्हाळ्यात तुम्ही सुद्धा मूगवडी बनवा। या मूगवडीपासून वेगवेगळ्या प्रकारे चविष्ट भाजी कशी बनवायची ते आपण लवकरच बघूया रश्मीज फूड फॅक्टरीमध्ये। धन्यवाद।